जय जय रघुवीर। राम 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 राम। आज ज्येष्ठातली अपरा भागवत एकादशी। परमपूज्य सद्गुरू आणि संतांच्या सर्व भक्तांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। राम। महत्भाग्याची गोष्ट, विषय भागवताचा आहे आणि प्रत्येक एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे। तिथंच बसा, इथं जागा असली तर इथे, इकडे या। बाकी मुलांना तिथं बसू, तुम्ही इकडे या। जय जय रघुवीर समर्थ। तिथं बस, ठेवते नंतर ठेव, तिथं बस, विक्षेप करू नका, तिथं बसा इथं। राम राम। महत्भाग्य आज की ह्या एकादशीचं, प्रत्येक एकादशीचं विशेष महत्त्व आहे, प्रत्येक क्षणाचं दिवसाचं विशेष महत्त्व आहे, पण त्यातली त्यात आजचं विशेष महत्त्व सांगितलंय। पुराण पुरुषांनी जीवाला सहज जीवाचा उद्धार कसा होईल असं रात्रंदिवस त्यांनी चिंतन केलेलं आहे। जसं आपण आपल्या मुलाबाळांच्यासाठी रात्रंदिवस चिंतेत आहोत, चिंतनात आहोत, कष्टात आहोत, अगदी असंच ममया अंशू, ही माझेच अंश आहेत, माझीच मुलं बाळ आहेत, माझेच संतान आहेत, माझेच भाऊबंद आहेत, म्हणून भगवंतानं खूप आपल्यासाठी प्रयत्न केलेत आणि भगवत प्राप्त संतांनी तर अपार कष्ट केलेले आहेत। का? हा जीव कुठे ना कुठे सदैव गुंतलेला आहे आणि जास्ती करून इच्छेत, वासनेत, अपेक्षित आणि आसक्तीत। यातून याला बाहेर कसा काढू, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, बरं का। मनाला कुठली तरी एक पळवाट देतो तो आणि आपणहूनच आपलं पतन करून घेतो। त्या पतनातून त्याला बाहेर कसं काढायचं, हा रात्र कबीर तर म्हटले, जग सुखानं खातेन सुखानं झोपतेन, कबीर तू रात्रंदिवस का रडतो। किंवा तुकोबा तसं म्हटले, हे लोक मरताना, जाताना, बुडताना बघवत नाहीत मला, म्हणून दोन विद्या सांगितल्यात, एक परा आणि दुसरी अपरा विद्या। एक भगवंताची विद्या आहे भगवत प्राप्तीसाठी आणि एक प्रकृतीची विद्या आहे प्रकृतीतलं प्राप्त करण्यासाठी। साध्या भाषेत अगदी सत्संग सांगतो। आजचा विषय तर इतका गोड आहे की काय विषय। तर जो भगवंताशी संबंध ठेवतो, भगवंत म्हणतात, तो माझ्या तत्वाला प्राप्त होतो। जो प्रकृतीशी संबंध ठेवतो तो प्रकृती तत्वाला प्राप्त होतो। जसा संबंध तशी गती सांगितलेली आहे भगवंतानं। राम। जय जय। म्हणून मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की भगवंताचं मत असं होतं, मी जी आत्तापर्यंत तुला काय उद्धवा सांगितलेली आहे, शिक्षा दिलेली आहे, शिकवण केलेली आहे, ते तुझ्याकडून जगाला प्राप्त व्हावी म्हणून केलेले। खऱ्या अर्थानं तू तर बृहस्पती पुत्र आहेस, मला तुला काय सांगायचं। ज्ञान तुझ्याकडे आहे, गोपींचा संघ आता तुला घडलेला आहे, गोपींची ताकद तुला कळलेली आहे, म्हणजे प्रेमाची, गोपी म्हणजे प्रेम, प्रेमाची ताकद तुला आता कळलेली आहे आणि प्रेमाच्या ताकदीपुढं मी त्याच्या दारी पडून राहतो रे बाबा। जे ब्रह्मांड, अखिल ब्रह्मांड जे काळापासून ते सगळं माझ्या ताब्यात आहे आणि मी संतांच्या ताब्यात आहे। मी काय तुला सांगू। ही शिक्षा दिल्यानंतर म्हटलं, आता तुला एकांतात जाऊन विचारपूर्वक तू विचार कर आणि मग त्या विचारातून निर्विचार आपोआप होशील। माझी जी वाणी आहे ती मी तुझ्याबरोबर जगाच्या हितासाठी दिली आहे आणि माझ्या वाणीमध्ये तुझं चित्त आता रमायला लागलेलं आहे। म्हणजे म्हणतात की जसं मुखात साखर घातली, समुद्रात मीठ टाकलं की दोन्ही विरघळून जातं, तसं आता तू माझ्यात हळूहळू माझ्याच चैतन्य स्वरूपात यायला लागलेलं आहेस। जय जय रघुवीर समर्थ। तुला जसं तुझं भाग्य वाटतं तसं मला सुद्धा असं वाटतं की मला असा सुंदर भक्त मिळालेला आहे की ज्याला बघताच मी माझं भगवत तत्वच विसरून जातो, म्हणजे मी कोण आहे हे मी विसरून जातो। आणि तुझंही असंच झालेलं आहे की तुम्हाला बघताच तुझं ज्ञानच विसरून जातोयस, तुझं कुळ विसरून जातोयस, तू कुठल्या कुळाचा आहेस। यावर प्रसंग आठवला म्हणून सांगतो। माऊली समाधीला चालले होते आणि समाधीला जात असताना नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं। तर निवृत्तीनाथ म्हटलं, आता रडू नका, डोळे भरून बघा फक्त ही मूर्ती। पुन्हा ना
प्रकृती तत्व आहे. जसं सगळ्याची राख होती तशी ह्याची बी राख होणार आहे या पंचमहाभूताची. पण जेवढं डोळ्यानं भरता येईल तेवढं भरून घे. का तर ती आभामंडल आणि ती स्मृती सतत तुझ्या भोवती खेळू दे आणि तुला असं वाटू दे की तो माझ्यापासून गेलाच नाही. आणि त्याच्यामध्ये तू जर विरायला लागलास तर शंकाच नाही, तुला असं वाटेल की ज्ञानेश्वर ज्याला म्हणते ते मीच आहे. निवृत्तानंदांनी सांगितलं, ज्याला ज्ञानेश्वर म्हणते तो मीच आहे असंच तुला वाटेल. कारण मी प्रकृती तत्वामध्ये येऊन प्रकृतीतल्या प्रत्येक गोष्टीपासून निवृत्त झालो. नीट ऐका थोडंसं, मी सगळ्यातून निवृत्त झालो. पण मी माझ्यातून निवृत्त होताना ह्याला बघून मीच आश्चर्यचकित झालोय. मी जी परमात्म स्वरूप आहे गुरु म्हणून, मी जी सखा बंधू आहे याच्यासून निवृत्त होतोय. त्यानं देव, धर्म, कृती आणि प्रकृती सर्वातून निघून गेलो होतो. कोण म्हणतोय निवृत्तीना? मी ठेंगणा आहे म्हटलं ह्याच्या पुढं. माऊली निवृत्ती पुढं मी ठेंगणा आहे. हे त्याचं मोठेपण आहे की तो माझ्या पाया पडतोय. म्हणून बघून घे. का? जशी तुझी माझी माती होणार आहे तसं त्याची माती होणार आहे. आणि राखीत आणि मातीत गेलेलं पुन्हा हुडकून मिळत नसतं. नामदेवांचं गहिवरणं बंद झालं, शांत झाले आणि नुसते निवृत्ती त्या नाथांच्या बरोबर चालायला लागले. का तर भगवंत म्हणते भागवत धर्माच्या प्रेमात जो रस रममान झाला तो खरा ज्ञानी आहे. अहम ब्रह्मास्मीतला ज्ञानी हा काय ज्ञानी नव्हे. का तर पंचमहाभूतात राहून मी देह नाही हे म्हणणं सोपं आहे, तसं जगणं सोपं आहे. पण त्याच्यानंतर इथं स्थिर राहणं सोपं नाही. या प्रकृतीत, या प्रपंचात, या संसारात, या देहात स्थिर राहणं सोपं नाही. घडी घडीला वृत्ती बदलते, घडी घडीला अंतःकरण बदलते, घडी घडीला मन बदलते. आत्ता इच्छा होती सत्संगाला जायचं, लगेच मध्ये काहीतरी इच्छा झाली, बंद केलं. म्हणून या मृत्यूलोकातून या जीवाला कसं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न ऋषीमुनींना पडला होता. भगवंत म्हणते ठीक आहे, माझ्यासाठी हे ब्रह्मदेवानं निर्माण केलं. कशासाठी निर्माण केलं? आपल्यासाठी आपण घर निर्माण केलं, आपल्यासाठी वीज निर्माण केली, आपल्यासाठी आपण निर्माण केलं. पण आपण भोग घ्यायला थांबलो कुठं? तसं भगवंत म्हणतात या मृत्यू लोकात खरं पाहायला गेलं तर ही माया इतकी क्रूरपणा दाखवेल हे कुठल्याच जीवाला माहीत नव्हतं. क्रूर. कुणी गर्भात जाते, कुणी बालपणात जाते, कुणी तारुण्यात जाते, कुणी अचानक, कुणी कधीही जाते. आणि हा प्रसंग ओळखल्यानंतरच माऊलींनी विचारलं होतं भावाला की मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो तो हाच की उरक्त घ्यावं दादा आता नाही का. हा परवा दिवशी का काल मला म्हटला मला देह सोडायची विद्या शिकवा की. कारण परवाचा बिहान असं सांगायला होता आणि नंतर माझ्यापेक्षा रानामध्ये शांत बसला होता प्रयाग महाराज. म्हटले बास बघितलं सगळं, आता जायची विद्या मला सांगा आता. म्हटलं ठीक आहे, थोडीशी त्याला बी काहीतरी विशेषता लागते. म्हणजे समर्थाने सांगितलं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकी कुडी आपुली पालटावी. खरंच इथून जायचं आहे ना. ते म्हटले म्हातारपण फार बेकार आहे. आता असं कुठलं म्हातारपण ह्यानं बघितलं? पण पुढच्याच ठेस मागचा शहाणा. माऊलीनं तसंच झालं. म्हणून आपला अनन्य भक्ताला सांगितलं तू आता जा बद्रिकाश्रममध्ये आणि तिथं मी सांगतोय तसं, जसे मागे सांगितलंय तसं तू आता जगायला सुरुवात कर. आणि मी जेव्हा हवं, जेव्हा स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यात प्रकट होईल.
जय जय. रघुवीर समर्थ. मग प्रयाग महाराज म्हटले मला विद्या शिकवा. असं स्वइच्छेनं कधी बी आपल्याला शरीर म्हणलं हो बिलकुल सोडता येत, पण अपेक्षा, इच्छा, वासना, आसक्ती किंवा साध्या भाषेत मोह नसेल तर ते आज सुटलं काय आणि 100 वर्षांनी सुटलं काय, काही घेणं देणं नाही. ठीक आहे ना. किंवा ज्याला आत्मज्ञान झालं किंवा ज्याला भगवत तत्वाची गोडी लागली किंवा भगवत तत्वाचा संग झाला किंवा भगवत संतांचा संग झाला, त्याला आज सुटू दे नाही तर उद्या सुटू दे, काही घेणं देणं नाही त्याचं. हे सगळं माऊलींच्या पाशी नव्हतं का? सगळं होतं, पण चरपड एकच होती बरं का. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, चरपड एकच होती. इथं काय नाही तर थांबून काय करायचं, आणि थांबलं तर आज ना उद्या ही मोहाची माळ गळ्यात पडणारच आहे, मोहाची माळ. आणि ह्यातून निर्माण मोहा भगवंताने सांगितलं जित्संग दोषा. कुणाचा नाही कुणाचा संग करावाच लागतो, आणि तो संग अखंड सत्संग नाही घडला, अखंड संत संग नाही घडला तर मोह तर बुडवणारच आहे. अगदीच नाही तर वेळ काढायसाठी काय होणार, पण मी काहीतरी पण कुठेतरी पण गुंतवून घेईनच ना. आणि तो गुंता जर खरा ठरला आणि ह्या परा आणि अपरा या दोन विद्या समोर आहेत, मी त्याच्यात अडकलो तर मग काय. प्रसंग सांगतो. या वाटेने जाता जाता कोण कुठे अडकल. कश्यप नावाचे ऋषी होते. जय जय. महाभारतातली घटना आहे. ते कश्यप नावाचे ऋषी होते आणि खूप कडक तपस्वी होते, दुर्वासासारखे कडक तपस्वी एकदम. तपस्या करता करता अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. एक दिवस काय झालं, असं वाटलं की चला आपल्या सिद्धीचा उपयोग दुसऱ्यांच्यासाठी करावा, म्हणून भ्रमंतीसाठी भिक्षेच्या निमित्तानं कुठे गावामध्ये नगरामध्ये फिरायला लागले. फिरता फिरता एका ठिकाणी भिक्षेला गेले. भिक्षेला गेल्यानंतर आरोळी ठाकली, भिक्षाम दे इमाम. आणि तेवढे ती महिला बघितलं कोणीतरी भिक्षुक आहे, अतिथी आहे, साधू आहे, आणि भिक्षा आणायला आत गेले. वेळ झाला, कारण कशात तरी अडकली, वेळ झाला. जय जय. रघुवीर समर्थ. राम. तोपर्यंत घरातल्या लोकांचं करण्यामध्ये इकडे तिकडे वेळ गेला आणि पुन्हा भिक्षा घेऊन गेला. साधूला भिक्षा द्यायला गेली. भिक्षा द्यायला गेल्यानंतर हा चिडला. ऋषी कश्यप चिडले. मी अतिथी देवभाव म्हणून एवढा तपस्वी तुझ्या दारामध्ये उभा आहे. अच्छा, भिक्षुक कोण आहे हे तुला बघितलं होतं, आणि तरी सुद्धा तू पुन्हा आज जाऊन मला कुत्र्यासारखी वाट बघायला लावली दारात. जय जय. रघुवीर समर्थ. कोण कुठे कशात काय अडकेल काय सांगता येत नाही. तू साधू म्हणून आदर केला नाहीस, भगवत तत्व संत म्हणून आदर केला नाहीस, किंवा साक्षात भगवंताचं एक स्वरूप आलंय म्हणून आदर केला नाहीस, आणि मला दारात भिक्षा मागायला उभं केलंस. शास्त्र तर म्हणतात 3 वेळा आरोळी द्यायची आणि एका थानाचं दूध संपायच्या आत गायच्या प्रस्थान करायचं. आणि कुठे कुठे महाराज सांगते टाइम वाढवलाय महाराजांनी. म्हणले गाय धुणे तक भिक्षुके म्हणजे गायची धार निघस तवरच भिक्षेला उभं राहायचं नाही, एका थानातलं दूध निघेपर्यंतच थांबायचं निघायचं. हिनं शांत ऐकून घेतलं. एक वेळ ऋषीकडे पुन्हा बघितलं, नमस्कार केला, म्हणले क्षमा करा, सासू सासरे थोडेसे अंथरुणावर खेळतात, मालक मागच्या दारानं आत्ताच आलेत, मुलं बी अंगणात खेळतात, त्यांचं सगळं केलं. म्हटले तोपर्यंत मला वेळ झाला, मी विसरले, क्षमा करा. पण तरीही माझ्या लक्षात आलं तुम्ही भिक्षू, क्षमा करा. क्षमा नाही म्हटले, या गोष्टी क्षमा नाही. मग
आणि अजून तावात आले. त्यावेळेस तिनं पुन्हा आणखी क्षमा मागितली. म्हटली एवढं रागवायची काही गरज नाही, एवढं रागवू नका, तुम्ही तपस्वी आहात नाही का, साधू संत आहात, एवढं रागवायची काही गरज नाही. तुम्हाला माहीत नाही ना, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे किंवा ज्यानं भगवंताकडून जे काय आहे भगवंताचं गुण म्हणजे रिद्धिसिद्धी ते जर प्राप्त झालेलं आहे तर तुमच्याकडे हे 6 गुण असलेच पाहिजेत. क्षुधा, शोकमोह आणि जन्म मृत्यू. ह्या 6 गोष्टी ज्यानं जिंकल्या तोच साधूच्या लायकीचा होतो ना. पण ती तुमच्याकडे ते दिसत नाही. म्हणून एवढे डोळे मोठे करून आवाज मोठा करून मला बोलायची गरज नाही. ठीक आहे ना. मी सुद्धा पतिव्रता आहे आणि सगळ्या कुटुंबाच्या सेवेत होते. ती मला बगळ्याचं भ्या घालायचं नाही म्हटले. जय जय. ऐकली का कथा तुम्ही? माझ्या अंगावर काटा आला. ती मला बगळ्याचं भ्या घालायचं नाही म्हटले. तपाला बसला होता, बागळा हागला, वर बघितलं आणि बागळा जळून गेला. ह्याला साधूने डोक्याला हात लावला. म्हटलं हिला कसं काय कळालं? नाही, ते मनात तुमच्या म्हटले ते मला कसं कळालं ह्याचा विचार करू नका. अरे बापरे, हे मी पुन्हा कळालं. अहो, माझं कुळ म्हटले वैष्णवच आहे आणि मी सुद्धा गुरुपुत्री आहे. अरे धर्मव्यवहार, शरीर धर्मव्यवहार म्हणून म्हटले मी यांची पत्नी आहे. बाकी मी कोण आहे हे मलाही माहीत आहे आणि तुम्ही कोण आहे तुम्हालाही माहीत आहे. ऋषीने हात जोडले. मग म्हटले मी काय करू? जेव्हा म्हटले ते पलीकडे खाटकाचं दुकान आहे, ते मांस विकतोय, त्याचा वेळ मिळाला त्याला की मग त्याला विचारा की मी काय करू. कुठे जा? खाटकाच्या दुकानात जा. ते मांस विकतोय, त्याचं मांस विकून झालं की मग त्याला विचारा मी काय करू. बापरे. गेले तिथं. ते खाटीक मांस तोडत होता. किलो, अर्धा किलो. हे आपले हात जोडून उभे होते. ऋषी कश्यप, भगवान वेदव्यासांची ही कथा आहे आपल्याला बोध द्यायला. उभे राहिले हात जोडून आणि मग नंतर खटकानं लक्ष दिले ह्यांच्याकडं. हा म्हटले काय ते आमकीनं पाठवले का ते पतिव्रता आमकीनं? जय जय. ते म्हटले हे काय गाव म्हटलेलं आहे काय सगळे? हे बघावं ज्ञानी, तो बघावं अंतर्ज्ञानी, तो बघावं. तिनं पाठवलंय का? हा थांबा म्हटले हे सगळं साफसफाई होऊ द्या, त्यानंतर मी घरी जातो, जरा घरच्यांचं बी आईवडिलांचं करायचे आणि त्याच्यानंतर मग बघू. हे म्हटले ते बी आईवडिलांचं करते, ह्यो बी आईवडिलांचं करतोय. ऋषीने विचारला अशी गावात किती आहेत? म्हणले तसं कळत नाही, अशी बोटावर मोजणे इतकीच आहेत. असं जे काही कळत नाही एवढी बोटावर मोजण्यावर बाकी सगळी. मला विचारायचं होतं म्हटले हा व्यवसाय कसा काय? हा व्यवसाय कसा काय? तर म्हटले त्याचा आणि ह्याचा काही संबंधच नाही. म्हटले ते कसं काय? हा जो व्यवसाय आहे मांसाहाराचा विकायचा, त्याचा आणि ह्याचा व्यवसाय, त्याचा काय संबंध? म्हटले त्याचा आणि ह्याचा काय संबंधच नाही. तर म्हटले ते कसं काय? म्हटले ज्याच्यावर उभा आहे आणि ज्याच्या खाली उभा आहे त्याचा काय संबंध आहे का? ही पृथ्वी आणि ज्याच्यावर उभा आहे आणि ज्याच्या खाली उभा आहे त्याचा काय संबंध आहे का? म्हटले नाही. बापरे, ह्यानं म्हटले वेदांतच बोलायला सुरुवात केली. तसं म्हटले व्यवसायाचा आणि त्या वृत्तीचा आणि माझा काही संबंध नाही. कसं ठीक आहे, सागरावर लाटा येतात आणि खेळतात. माझ्याकडे सुद्धा अशा वृत्ती येतात आणि जातात. मी तिला धरून राहत नाही. मी फक्त माझ्या कर्तव्याला धरून राहिलोय आणि तुम्ही तुमच्या कर्तव्याला धरून राहिला असता तर भिक्षेला यावं लागलं नसतं. जय जय. भिक्षेला यावं लागलं नसतं, कारण तो म्हणतोय अनन्यश्चिंतयन्तो माम हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. मी तुला इथं आणून घालेन. तुम्हाला आम्हाला असं वाटतं आपण करतोय म्हणूनच खातोय किंवा आपण करतोय म्हणून बाकीचे खाते, आपण करतोय म्हणून.
हे सगळं ह्याचा नाश करायचे, हेच अपरा एकादशीचं महत्व आहे. म्हणजे हे कशावरून? तर त्या साधूला अहंकार झाला, ऋषीला कश्यपाला अहंकार झाला, मग ह्यांना बी अहंकार झाला. कुणाला? ज्यांना बोललं त्यांना. अहंकाराचा दोन्हीकडे खेळ होते, पण ह्यांचा अहंकारातला निरंकार होता, निरंकारातला अहंकार होता. ठीक आहे ना. एकाच काठा काढायसाठी काठा घेतलेला आहे काठाच. तसं त्याचा अहंकार काढायसाठी किंवा शिष्याचा अहंकार काढायसाठी गुरुला आपला अहंकार जतन करावा लागतो, नाही का? दुसऱ्याचा राग कमी करण्यासाठी दुसऱ्यावर रागवावं लागतं, नाही का? पण ते पुढच्याला नाही कळालं की मग तंटा सुरू होतो. तसं सांगितलं शास्त्रानं की ह्या अहंकाराचा नाश करायसाठी परमार्थ आहे. जय जय. रघुवीर समर्थ. परमार्थ करून अहंकारासाठी मग त्यापेक्षा अज्ञानी परवडला, नाही का? राम असो. तर ह्या अपरा म्हणजे ह्या प्रत्येक एकादशीचं विशेष महत्व आहे. कथेचा विषय एवढाच होता, बोध. त्याने सांगितलं की बोधयंती परस्परम. जसा त्याला बोध झाला तसा त्याच्याकडून त्याला बोध व्हावा, त्याच्याकडून त्याला बोध व्हावा, आणि सर्व आत्मबोधामध्ये रममान व्हावेत, आत्मसुखामध्ये आत्मज्ञानामध्ये राहावेत, एवढाच हेतू आहे. म्हणून एकादशीचा अर्थच असा आहे की फक्त आपण ज्याच्यासाठी आलोय आता ते साधवून घ्यायचं. का? चुकलो होतो, आता तो ब्रह्मजिज्ञासा सकाळी सांगितल्याप्रमाणे चुकलो होतो, ठीक आहे, पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर यायचं. का? भगवंताचं म्हणणं आहे, भगवंताच्या नजरेत आपण लहान बालक आहे, बच्चे आहेत. जसं यांचं सांगितलं तसं दुर्वास ऋषींना बी असाच गर्व झाला आहे का नाही, आणि मग मागे लागले अंबरीशींच्या. असं परमार्थाचा हेतूच हा आहे सगळ्या, की यथाशक्ती आपण अहंकार रहित कसं होता येईल एवढाच प्रयत्न करायचे. आणि अहंकार रहित होण्यासाठी दोनच उपाय सांगितलेत, एक विनम्रता आणि दुसरी सहनशीलता. दोन मार्ग. म्हणजे आपल्या अंतकरणाला बी लागलं नाही पाहिजे सहनशीलता, आणि दुसरा नमस्काराने त्याचा राग बी कमी करता आला पाहिजे. बस आपण जिंकलो म्हणजे काय झालं की आपण त्याचे लाडके झालो. खेळ आहे, बाकी काय नाही. उद्धवाला म्हणतात भगवंत की हे पहा, या संसारातून मुक्त होण्यासाठी ज्ञान विज्ञानाचा एक सार मी तुला सांगितला होता, तुला तो यथाशक्ती तुझ्या अंतःकरणामध्ये तू स्थिर केला होतास, आणि त्याप्रमाणे पुढे जायचं आणि पुढे काय करायचं ते मी तुला सांगत होतो. भगवंत म्हणतात हे पहा, ज्यानं माझ्याशी संबंध ठेवला त्याला तीच परमगती प्राप्त होते, आणि ज्याने मनाशी संबंध ठेवला त्याला तीच गती प्राप्त होते. मग मनाच्याच द्वारे भगवंताला बी प्राप्त करायचे, मनाच्या द्वारा वासनेतून इच्छित फळ प्राप्त करायचे. दोन्हीकडे काम मनाचंच आहे, पण एकीकडे अशुद्ध मन आहे आणि दुसरीकडे शुद्ध मन आहे, नाही का? आपल्याकडे येणाऱ्या माणसांचे आपण मनच बघत असतो, बाकी त्याचं विशेष काय बघत नाही, नाही का? मंदोलीकर महाराज म्हणायचे, सगळी झोपल्यावर मी टेंबा घेऊन का जातो, ते कुणाची वृत्ती कुठं आहे हे त्याच्या मनात मी बघायसाठी म्हटलं रातचा फिरतो. आपले गुरुदेव बी तसेच करायचे. असो, पुढं भगवंत म्हणतात, परीक्षित सांगतात की हे सगळा संवाद ऐकल्यानंतर मी असा ब्रह्मस्वरूपात फिरणारा होतो. शुकदेवजी महाराज म्हणतात, ते मी बी गदगद झालो हा संवाद ऐकून भगवंताचा आणि उद्धवाचा. परीक्षित तुला काय सांगू, भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालं का नाही, तो या संसाराचा जो भेद आहे आपला आणि संसाराचा भेद आहे, तो भेद आणि भ्रम छिन्न भिन्न होऊन जातो. म्हणजे सगळं तहस नहस होतं. एखादा म्हणजे दगडाखाली मोठा असा माइन्स लावतात मिलिटरीमध्ये, त्याच्या सगळ्या कण ना कण, रेती ना रेती, म्हणजे सगळ्या शितड्या करतात.
त्याप्रमाणे हे भगवत तत्वाचं प्रेम ज्याला कळलं, कृष्ण तत्वाचं प्रेम, कृष्ण स्वरूपाचं प्रेम ज्याला कळलं, त्यावेळेस त्याने स्वतःच उद्धवाला आपलंसं करून घेण्यासाठी हा उपदेश केला. उपदेश ऐकला आणि उद्धवाने परिक्रमा केली. डोळ्यात पाणी, हात जोडलेले आणि परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा करता करता फक्त भगवान श्रीकृष्णाच्या पायाचं दर्शन, तोंडाकडे बघण्याचं धाडस होईना. का? तोंडाकडे बघितलं तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतंय. हे कृष्णानं बघितलं तर कृष्णाच्या अंतःकरणाला दुःख होईल की मी एवढं ज्ञान दिल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी यायचं कारण काय? जसं मगाशी सांगितलं की माऊली समाधीला चाललेत, निवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी, पण माऊलींच्या डोळ्यात काहीच नाही. जय जय. माऊलींच्या डोळ्यात काहीच भाव नाही, काहीच भाव नाही. मग हा कुठला भाव असेल? नीट ऐका थोडं जागवून. हा भाव कुठला असेल? तर माऊली निवृत्तीनाथ म्हणते नामदेवांना, आता हे तुला म्हटले कितीपर्यंत तू भक्त आहेस, तुला कितीपर्यंत हे पटतंय पचतंय ते बघ, पण आता हा जो देह चाललाय समाधीला, या देहाची अशी अवस्था आहे नामदेवा की ह्याला भगवंत बी सत्य नाही आणि प्रकृती बी सत्य नाही. सदसत्याहम अर्जुन. याला देव बी सत्य नाही, धर्म बी सत्य नाही, देह बी सत्य नाही आणि हा संसार बी सत्य नाही. अशा अवस्थेला हा चाललेला आहे. ही अवस्था ज्याला बघायला मिळते तो परमभाग्याचा आहे. पण तू फक्त अवस्था पाहायच्या. दुःख मला बी होतंय, दुःख तुला बी होतंय. राम म्हणून उद्धव, म्हणून परीक्षित, हा उद्धव परिक्रमा तर करतोय पण श्रीकृष्णांच्या पायाकडे बघून. परिक्रमा संपल्या आणि उद्धवानं श्रीकृष्णांच्या चरणावर शेवटचा नमस्कार म्हणून केला. जसं माऊलींना समाधी दिली आणि नामदेव महाराजांनी मिठी मारली, म्हटले नामाता हा शेवटचा नमस्कार. गोरोबा काकांनी तसंच केलं. माऊली आता हा शेवटचा नमस्कार. नाही का? गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते, त्यांनी तसंच केलं. म्हटले महाराज हा शेवटचा नमस्कार. काय बाबांच्या बद्दल बी सांगता एक जण, म्हणजे बाबांनी बी शेवटी मला सांगितलं, माझा म्हटले शेवटचा नमस्कार सांग महाराजांना. अगोदरच संकेत मिळतात हे, माझा हा शेवटचा नमस्कार. अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आहे की आता बास, माझा शेवटचा नमस्कार. तुकोबारायांसुद्धा प्रस्थान करायच्या वेळेस कीर्तन झालं आणि म्हटलं माझा देवाला नमस्कार सांगात. अहो देवाकडे चाललाय, देवाला काय नमस्कार सांगायचं? नाही, ज्या देवाला तुम्ही मानता माझा देव वेगळा आहे. कुणी सगुणाला बसतोय, कुणी निर्गुणाला. नाही काय? राम परिक्रमा केल्या, नमस्कार केला. परीक्षित, आता हा प्रसंग ऐक. प्रेम कशाला म्हणतात? उद्धवानं श्रीकृष्णांच्या चरणावर नमस्कारासाठी डोकं टेकवलं आणि डोकेच वर करेना. भाव देऊ नाही का? डोकेच वर करेना. पाय ओले झाले, हृदय द्रवीभूत. श्रीकृष्णालाही कळला हा शेवटचा नमस्कार करायचे, तर जेव्हा उठायचे तेव्हा उठू देत. का? अरे परीक्षित, ही खरी गोष्ट आहे, यात कसला संशय नाही की उद्धवजीचा आणि भगवंताचा आता वियोग होणार होता. पण तरी मी तुला सांगतो, या सुख दुःखाचं जे द्वैत आहे
ही जी सुखदुःखाची जोडी आहे याच्या पलीकडे त्यांचं ज्ञान होतं उद्धवांचं. पण तरीसुद्धा ते ज्ञान बाजूला ठेवलं आणि संबंध जिवंत केला की मी भक्त तू देव आहेस करी, तू साक्षात श्रीकृष्ण आहेस आणि मी तुझा अंश आहे आणि तू आता माझा वियोग करायला लागलेला आहेस. मला ज्ञानानं तर वियोग होताच की, पण या संयोगानं मला कळलं होतं कृष्ण तत्व, कृष्ण स्वरूप काय, कृष्ण लीला काय आहे, कृष्ण कृत्य काय आहे. आणि तुझ्या संघातून तू मला का वियोग करतो येतोयस मला काही माहीत नाही, पण डोकं काय वर केलं नाही. जसं मागाशी आपण भोजन करताना कथा ऐकली नाही नामदेव महाराजांची, की नामदेव महाराज एक असे भक्त होते की त्यांची इच्छा होती की एकादशीच्या दिवशी कोणी अन्न खाऊच नये. त्यांच्या घरी कोणी भिक्षेला आला तर ते अन्न वाढत नव्हते. गावामध्ये कुणी भिक्षा मागत असेल, अन्न कुणी देत असेल तर त्याच्याबरोबर ते भांडण तंटा करायचे. सारे एवढाच की ते म्हणायचे, अरे मनुष्य जन्मात एकादशीचं व्रत करून तुम्ही भगवंताचं होऊ शकता, भगवंतात खेळू शकता, भगवंतात रमू शकता, काय अपार पुण्य प्राप्त करू शकता, मग हे एवढं का तुम्ही व्रत करत नाही. आणि ज्याला त्याला म्हातारा तरुण बालक कुणालाच अन्न खाऊन द्यायचं नाही असं एक व्रत घेतलेलंच. गावभर हा तमाशा नामदेवांचा. कुणाच्या घरी अन्न शिजून द्यायचं नाही किंवा कुणाला भिक्षा देऊन द्यायची नाही. शेवटी भगवंतानंच रूप घेतलं काका, भगवंताने एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि भुकेला आहे म्हणून नामदेवाच्या दारात येऊन पडले. मग त्यांनी केळं आणून दिलं, फळं आणून दिली, दूध आणून दिलं. नाही मला हे काय नको, मला जेवायचे. ते म्हातार भगवंतानं रूप घेतलं पांडुरंगानं, नाही मला जेवायचे. नाही म्हटले, नाही ते जेवायचं पोटच भरायचे ना, कशाने तरी भरायचे ना, आज एकादशी, तुझी एकादशी राहते, मला भूक लागली, मला भात दे, मला भाकरी दे, मला कालवण दे, मला दे. नाही ते हिथं काय मिळणार नाही म्हटले. नाही ते तुझ्यात ना मिळू दे म्हटले, मला भूक लागली आहे बस, तू कुठनंही आणून घाल मला. नाही म्हटले हे खा, ह्यानंही पोट भरतं. नाही मला म्हटले ते आवडत नाही, मला त्यानं पोट भरतं. कथेत सांगितलं होतं मला. मग काय आपल्या आपल्या हट्टाला पेटतात ना. जसं आता हट्टाला पेटले, नमस्काराला डोकं टेकवलं, डोकंच वर करणार. भगवंत बी तसाच हट्टी आहे. नामदेव महाराज म्हटले, तुम्ही काहीही करा, आज एकादशी आहे, मी अन्न बनवणार बी नाही, कुठनं आणून बी देणार नाही, कोणाला देऊन बी देणार नाही. हे म्हटले मग माझा जीव जाईल. म्हणले गेला तर म्हटले आज एकादशी आहे, आज महाराज म्हणते नामदेव महाराज आज एकादशी आहे, जाशील वैकुंठाला. हो अरे म्हटले मेले वैकुंठाला तू जिवंतपणी काय दिलं नसेल, मेले वैकुंठ काय करायचे. नाही ते म्हटलं काय मला काय माहित नाही म्हटले, पण देवानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलंय, आज जो मरतो एकादशीला पुण्यवान साक्षात विष्णू लोकाला जातो. बघा म्हटले. हो म्हटले, बघ म्हटले, बघ माझं नाही दिलं अन्न तर माझा जीव जाईल. भगवंत लीला करायला काय कमी आहेत का. भगवंताने प्राणी एकत्र करून घेतले आणि नामदेवाच्या पुढे शरीर टाकूनच दिलं. हात बीत लावला, ते सगळं चेक केलं, म्हातारं मेलं. जय सगळ्यांनी चेक केलं, म्हातारं मेलं. लीला भगवंताची. नामदेव महाराज होते खरंच खरा भक्त बाबा. आपलं भाग्य नाही, आपल्याला बघायला मिळालं नाही, पण आता ज्यांना बघतोय हे बी भाग्य काय कमी नाही. जय खऱ्या अर्थानं ज्यांना बघतोय हे बी काय कमी नाही. आणि प्रत्येक भक्ताचं हे लक्षण आहे की त्यांनी आपल्यापेक्षा मागे गेली, त्यांना मोठं केलं आणि स्वतःला लपवलं. हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. ठीक आहे ना, स्वतःला लपवणं आणि मागं होऊन गेले त्यांना मोठं करणं, हे खऱ्या भक्ताचं, खऱ्या शिष्याचं लक्षण आहे. आपल्याला लपवणे बस. काय झालं यामा, काय झालं. नामदेव महाराजांच्या दारात म्हातारं मेलं. आता काय करायचं. आणा लाकडं आणली, सरान रचलं म्हणजे चिता तयार केली आणि आता त्या चितेवर म्हाताऱ्याला जाळायचं. नामदेव महाराज म्हणले, काय म्हणले सांग की, ऐकली तू. नाही आपण नव्हतो त्यातलं. नामदेव महाराज म्हणले काय,
एकादशीच्या दिवशी तेव्हा तू याला नेले, ह्याच्यामुळे माझ्यामुळे म्हातार मेलं की नाही, मीच जातो सरणावर. आहे ना, माझ्यामुळे म्हातारा मेलं ना, अन्न करून. कमीत कमी माझ्या आबरू राखायला तरी म्हाताऱ्याला जेवण ठेवायचं का नाही, एकादशीला दूध फळं घालून वगैरे काहीतरी. म्हाताऱ्याने जीव दिला का नाही माझ्या पायी, मीच जीव देतो आज, म्हणजे सरणावर मीच जळतो आज. नामदेव बघितलं म्हणले, बघतोय हे काय जातोय का नाही, पण खरोखर बसलेच सरणावर. नामदेव महाराज सरणावर बसले, सरांना पेटवणार आता गावाली. तेवढ्यात म्हातारा जीवन झालं. आणि जिवंत होऊन भगवंतानं साक्षात तिथं आपलं प्रकट रूप करून सांगितलं की व्रत करावं, है की नाही, पण तुझ्यासारखा कट्टर बघणं मला कठीण आहे. जय जय. भक्त कट्टर तरी असावा काय, किंवा प्रेमळ असावा. आता तुझी ही कट्टरता आहे का त्याच्यावरचं प्रेम आहे तेच मला कळलं ना. त्यामुळे कसं का असं ना, मला मारावं बी लागलं आणि प्रकट बी व्हावं लागलं. तू इथंही कट्टर आहे आणि इथंही प्रेमळ आहे, काही सांगत नाही. हे प्रेम आहे. चरणावर डोकं ठेवलं, वरच डोके करणार, डोळ्यात पाणी, हृदय दडदड, की तुला सोडून जायचं. आणि तू कधी प्रकट होणार तर जेव्हा माझी इच्छा असणार. प्रकट कधी होणार तर जेव्हा माझी इच्छा असणार. आणि मी जर तू मला समाधीत बसवलंस तर माझी इच्छा तर काय होणार नाही. म्हणून माऊलींचा प्रसंग सांगितला की एका बाजूला नामदेव महाराज बघतेत, रडतेत. माऊलीराम निवृत्तीनाथ म्हणते रडू नको, फक्त बघून घे. की मातीआड झाला तर पुन्हा दिसणार नाही. का तर तो समाधीत गेल्यानंतर त्याला देव बी नाही, धर्म बी नाही, कर्म बी नाही, प्रवृत्ती नाही, वृत्ती नाही, काहीच नाही. मग एक स्वप्नातून जागा झाल्यानंतर जसं स्वप्नाचा काही विचार नसतो तसा दोन्ही गोष्टीचा विचार, स्वप्नाचा म्हणजे शुभ असो किंवा अशुभ असो, दोन्हीचा विचार करत नसतो. शुकदेवजी महाराज म्हणते परीक्षेत, हा संबंध ओळखून घे बाबा कसा आहे बघ. भगवंत उठवत नाहीत, हा उठत नाही. समजून घ्या स्वतःला, स्वतःवर घेऊन ऐका हे की तुम्हाला असा प्रसंग आलेला आहे की हा शेवटचा नमस्कार करायचा भगवंताला. की देवा सांगा आता हा शेवटचा नमस्कार देवा, आता पुन्हा भेटणार नाही. मला विचारा नाही तर ते नाही, मला ठेवून घेतलं नाही म्हणून मी इतका फुगलो होतो, इतका रुसलो होतो. दुसऱ्या कुणावर रुसायचं, घरच्यांच्यावर नाही ना, बापूंच्यावरच. 3 दिवस उभं करताय, 3 दिवस विचारताय, तो ऐक, तो ऐक, तो ऐक. नाही, इतका रुसलो होतो की 14 वर्ष तोंड बघितलं नाही. जय जय. काय असेल विचार करा तुम्ही फक्त. म्हणजे भक्त हट्टी बी असावा तर प्रेमातला इतका हट्ट असावा, पण तितकं प्रेम बी असावं. काय त्यांच्याच स्मरणात, त्यांच्याच कृपेनं, त्यांच्याच ताकदीनं सगळी संध्या बी चालली होती. त्यांच्याच कृपेनं साप बी चावला, भरा बी झाला. त्यांच्याच कृपेनं काय काय झालं. झोपडीतला जळता सिलेंडर हात घालून विजवलं, जळता पेटता सिलेंडर, केस जळली होती ती. काय काय घडलं असेल त्यांच्याच कृपेनं. पण तरी बी एका बाजूला प्रेम बी आहे आणि एका बाजूला हट्ट बी आहे. विचार करून बघ. आपण साधा साधनेला बी सवड का आहे की नाही, सवड असली तर करतोय, आवड असेल तर करतोय. एवढंच काय, अगदी अनमोल सत्संग आहे की नाही, पण तिथं सुद्धा आपण बघतो वृत्तीला मोडून टाकतो. म्हणून भगवंत म्हणतात खूप करोडोमध्ये विरळा असतो की ज्याला माझ्याशिवाय करमत नाही. देहात राहायचं म्हणून राहतो, देहात राहायचं म्हणून राहतो. नाही, छोटासाच मध्येच प्रसंग सांगतो, चालून आलाय म्हणून याला. आता चढणं उतरणं जराशी जड जातंय ना घरात. म्हणून पोरगं म्हणलं की झालं का 1-2 वर्षात बाहेर बांधू, नाही तर मग मी जिथं आहे तिथंच आपण राहू, असं घेऊन तसं घेऊन. असं म्हणलं हा मी जिथं आहे तिथंच राहू. म्हणलं हो हो हो. मनात सांगितलं देहात राहत नाही, तुझ्या घरात कोणी येऊन राहणार. जय जय. नाही का, जो देहात राहायला मागत नाही तर तुझ्या घरात येऊन कोण राहणार तिथं.
राम, हे प्रेम आहे. पण 14 वर्षानंतर त्यांना जेव्हा भेटायला गेलो, ती साक्षीला हे समोर बसलेत. रात्रभर त्यांची वाट पुलावर बघत बसलोय नाही का दोघं. सकाळ कधी होते, सकाळ कधी होते, पहाटे येतात का सकाळ येतात, सकाळ येतात का पहाटे येतात. अरे गुरु तत्व आहे, गुरु काय देह आहे का? ते स्वतःलाच देह मानत नाहीत. जो गुरु स्वतःला देह मानतो नाही का, जाती कुळाचा मानतो, त्याला वैराने बी नमस्कार करू नये. कुणी वैराने सुद्धा नमस्कार करू नये. गुरु देह नव्हे आणि देह गुरु नव्हे, हे शेवटचं सूत्र आहे वेदांताचं. म्हणून त्यानं स्वतःला देहात मी तुझा गुरु म्हणून अहंकाराने मिरवायचं नाही. कारण अहंकाराचा निराश झाल्याशिवाय ते तत्व तुमच्यामध्ये प्रकाशित होत नाही. आणि प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा अंधाराकडे बघायचं नाही. नाही का? तुम्ही कुणावर कसली बी शर्त लावा, हाराल आहे की नाही. पण सूर्यावर जर म्हटलं की चल तुझ्यात ताकद असेल तर मला अंधारात घेऊन चल, नेईल का आपल्याला? सूर्य जसं कधीच अंधारात आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याला अंधारच माहित नाही. तसं हे गुरुतत्व आहे, ते द्वेषरहित आणि द्वैतरहित आहे. ठीक आहे ना? द्वेषरहित आणि द्वैतरहित आहे. हा वरकरणी त्याला तसं तुम्हाला वागावं लागलं, तुमच्या वृत्तीला मोडायला, तुमचं पाप घालवायला, तुमची वासना घालवायला, तुमची आसक्ती घालवायला, तेवढं बोलायला लागेल. पण आत बघाल ना तर निर्मल मन जन सोमोही पावा, मोहे कपट छल छिद्र न भावा. असं तशीच अवस्था आमची झाली. नमस्काराला वाकलो, उभ्या उभ्या गुडघे टाकले होते मी आळंदीत, आणि खट्ट आवाज आल्यानंतर त्यांनी असं असं केलं एकदम. काय गुडघ्याचा आवाज त्यांच्या कानागर. खरे 14 वर्षाचं हृदय एका क्षणात कळलं का नाही की मी त्यावेळी बी तसाच होतो आणि आत्ता बी तसाच आहे नाही का. अरे तो काय रस्ता आहे का? खडबडीत वाट होती, खडीची वाट, आणि तिथं खट कोणी उभ्यानं गुडघे टाकले आणि नमस्कार. जसा खट आवाज एवढाच आवाज आला तोंडानं. आणि नमस्कार करताना उठतोय कुठला? पण तो प्रसंग माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहीत असणार आहे. आणि तो प्रसंग त्यांनी स्मरणात ठेवायचं कारण काय? त्यांनी फक्त माझं प्रेम स्मरणात ठेवायचे, रूप कशाला स्मरणात ठेवायचं? आणि उठल्या उठल्या पहिलाच प्रश्न तिने काय करावा? किती वर्ष काढलीस बाहेर? म्हटलं 14. आणि रडत सांगतोय, डोळ्यात पाणी. 14. पहिला पुन्हा प्रश्न, कसा आहेस स्वानंद? हे ज्याची त्यालाच माहिती आहे ना. म्हणून निवृत्तीनाथ नामदेवांना सांगतात, फक्त डोळे भरून बघ, आता हे माती अडकवणार आहे का? हे जग मातीतून जसं अत्तर काढतात नाही का नाही, तसं वासनेतून हे जीव येतात. जय जय. दिसते का वासना? वासनाच आहे, पण वासनेत जीव दिसतेत का? माती दिसते, अत्तर दिसतंय का? फूल दिसतंय, सुगंध दिसतोय का? बस ह्या वासनेतूनच जीव जन्माला येतात. आणि हे संत ऋषी मुनी त्यांच्या कृपेनं त्यांचा द्वेष बी सहन करतात, त्यांचं प्रेम बी सहन करतात, पण त्याच्या उद्धारासाठी रात्रंदिवस चिंतन करतात. तू आमचा तोंडावर वैरी हो, नाही तर तोंडाच्या माघारी वैरी हो, पण तुझ्या हितासाठी मी शेवटच्या मुखातून आणि उद्धवाला पुन्हा बस. उद्धवाना हे सहन होईना, हा वियोग. परीक्षिताला शुकदेव सांगतात,
तुझा आणि माझा संबंध किती आहे? 7 दिवसाच्या संबंधात आज 5वा दिवस आहे. तुझा आणि माझा 11वा स्कंद चालू आहे ना. तुझा आणि माझा संबंध 7 दिवसाचा आहे आणि 7 दिवसातला हा 5वा संबंध आहे. तर तुझी पापणी लवत नाही मला बघताना. माझा प्रत्येक श्वास ना श्वास माझा अंग ना अंग नाळतोयस आणि माझ्यामध्ये आत शिरतोयस, माझ्यातून बाहेर येतोयस, माझ्या चरणावर खेळतोयस, माझ्याशी इतका एकरूप होतोयस. तर एवढ्यावरूनच कळते तुझा आणि माझा संबंध किती आहे आणि केव्हा केव्हाचा आहे. चूक काय? चूक एवढीशीच तुझी, ऋषीच्या गळ्यात सर्प घातलास. शाप काय? तक्षकाच्या द्वारे तुझा मृत्यू होईल. तो बी किती? 7 दिवसात. गुरुदेव म्हणतात प्रत्येकच 7 दिवसात येते ना, 7व्या दिवशी जाते. 8वा दिवस कोणाच्या आयुष्यात येत नाही. म्हणून ऋषीने ते संतांनी पुन्हा लिहिलं 8वा मधुसूदना. आहे की नाही? अभंग आहे ना तो. हा, श्री अनंता मधुसूदना. हा, तुम्ही 8वा मधुसूदना. राम परीक्षित, एक उठे ना, नाही का, आणि दुसरा उठवे ना. या प्रसंगाला देवता जागा होऊन सगळ्या बघत होत्या की हे कसलं प्रेम. एक चरण सोडे ना आणि एक त्याला आधार देऊन उठवे ना. पेलसरे बाबा सांगायचे, काय ते लाल कपड्यात बांधून दिलं ब्रह्मानंद बुवांना आणि त्यानं सांगितलं तुम्ही निघा आता, म्हटले तिकडं प्रचार करा. खऱ्या अर्थानं सांगायचं काय होतं, माझ्यासारखीच तुमची योग्यता आहे, तुम्ही सुद्धा काहीतरी जगहितार्थता बाहेर पडून करा. माझ्यापेक्षा राहून काय करताय? हां, माझ्यापेक्षा राहून काय करताय? पण असं कसं बोलायचं म्हणून सांगितलं आता तुम्ही जावा. तर जाताना पादुका दिल्या होत्या नाही का, त्यांनी दोरी बांधली आणि पादुका गळ्यात घालून निघाली. काय प्रेम कसलं असेल हे विचार करा. परतून माघारी नाही बघितलं, पण उभायुष्य पादुका गळ्यात घातल्या आणि इकडे महाराज गेले कळलं तर सैरा बहिरा रानात निघून गेले. शेवटी सार्क भगवंतानं सांगितलं की मी प्रेमातच प्रकट होतो आणि प्रेमाचा प्राकट्य अहंकाराचा नाश झाल्याशिवाय होत नाही. का? आपलं प्रेम कसं आहे? कार्यकारण आहे, म्हणजे सर्व जीवांचं आहे की नाही. मुलाबाळाशी पटलं तर मुलाबाळावर प्रेम, मुलाबाळाने आपल्या अनुकूल राहिलं तर मुलाबाळावर प्रेम, नवऱ्यानं अनुकूल राहिलं तर त्याच्या, जो अनुकूल राहिलं तेवढ्यापुरतंच प्रेम, जो प्रतिकूल झाला प्रेम संपलं. खरं आहे ना गोष्ट. जीवाचं हित तेच चाललेलं आहे. जय जय. पण भगवंत म्हणतात हा जीव माझ्यातून आलाय, तू कसाही वाग माझ्याबरोबर, पण मी तुझ्या हिताचंच बघणार. थोडंसं तुझं पुण्य साठले असं दिसलं की मी तुला संत संग देणार आणि तुला पार व्हायची संधी देणार. कुठलाही कसाही तुला संघ गाठून देईन, पण तुला मी संघ गाठून देणार. तुझ्या हिताचं, तुझ्या मुक्तीचंच कार्य मी तुझ्याकडून करणार. पुढे बघा प्रसंग अद्भुत. एक उठे ना दुसरा उठवे ना. का? कारण भगवंताचं हे निर्द्वंद्व चरण, त्याला मी शरण गेलेलो आहे. हे वचन महत्वाचं. निर्द्वंद्व चरण, त्याला मी शरण गेलेलो आहे. मग हे चरण सोडून जाऊ कुठं आता? निर्द्वंद्व समजते ना तुम्हाला? भाषाशास्त्राचे आहे म्हणजे ज्याला दुसरं कधी कोणी दिसतच नाही. वाईट त्याच्या गुरूंचा सगळ्यात मोठा वाईट गुण काय? मागे सांगितलं का नाही? संतांचा गुरूंचा वाईट गुण काय? की त्यांना वाईटच कोणाला दिसत नाही. पण जगात निंदनीय बी तीच असतात आणि वंदनीय बी तीच असतात. पण कसं? प्रसंगवदान. आमचं भलं झालं तर तुम्ही वंदनीय, आमचं योग्य नाही झालं तर तुम्ही निंदनीय. हरकत नाही म्हणले. तुल्य निंदा सुतीर्मवणी संतुष्ट येन. आम्हाला भगवंतानं आधीच सांगितले की येन की है ना, निर्द्वंद्व नित्य सत्व असतो.
पण अनिकेता स्थिरमती, देह तू स्वतःला देह मानत नशील तर माझा परमप्रिय भक्त आहेस. माझ्यासाठी देह मान, जगासाठी देह मानू नको. जग आज वंदेल, उद्या निंदेल. अशा स्मृतीमध्ये जर मला राहायची संधी मिळाली तर मी पाय सोडू का, मी शरण तोडू का? का? म्हणून 17 तारखेपासून अधिक मास चालू होतोय. खूप लाभ घ्या. तुम्हाला यथाशक्ती 1 तासभर म्हणून राहा, तासभर एकांतात जा. तुम्हाला जसं शक्य असेल तर एखादा ग्रंथ लावा, एखाद्या ग्रंथाचा अखंड स्वाध्याय करा. 17 तारखेपासून होतोय अधिक मास. खूप महिमा आहे. त्याला मल मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात. अपार महिमा आहे. म्हणजे चातुर्मासासारखंच पुण्य फळ आहे त्याच्यात. तुम्ही करा, दुसऱ्याला आणखी कोणाला करून घ्या, दुसऱ्याकडून कुटुंबातल्या. नसेल त्यानं संध्या केली, त्याला संध्या करायला लावा, त्याची तयारी करा, त्याला स्वाध्याय करायला लावा किंवा त्याला दानधर्म करायला लावा. खूप महिमा आहे. म्हणून विशेष जास्ती चातुर्मासामध्ये जितका जास्ती जप तितकं त्याचं विशेष फळ आहे. आणि मी सांगतोय म्हणून एवढं प्रेमानं हे करा. प्रार्थना आहे माझी तुम्हाला की ह्या केलेला जप सगळाच्या सगळा तुमच्या गुरूंच्या चरणी अर्पण करा. की आणि अर्पण केल्यानंतर त्यांना सांगा की जिथं माझं किंवा माझ्या कुटुंबाचं हित होतंय तिथंच वापरा, बाकीचं तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. हे बिलकुल वेदांतिक सत्य आहे, वैदिक सत्य आहे, पौराणिक सत्य आहे. म्हणून आपण त्याचा चुकीचा गैरवापर करतो आणि आपण पुन्हा कंगाल होतो, पुन्हा मोकळं होतो, पुन्हा गरीब होतो. असं भगवंत म्हणते. असं निर्द्वंद्व चरण त्याला मिळाल्यानंतर उद्धव म्हणते, हा का उठेल सांग, मला सांग. तू सकाळपासून माझ्यापाशी सत्संग ऐकतोयस, बसतोयस आणि मी अशी वाणी माझी माघारी घ्यायला लागलो की तुला असं वाटतं झालं काय? नाही नाही, अखंड बोला. 7 दिवस तर आहेत माझ्याकडे. अखंड बोला, 7 दिवस आहेत फक्त. मला मरणाची मुक्तीची विषयी आता काहीच पडलं नाही. मला फक्त त्याच्याबद्दल ऐकायचे. तो किती गोड आहे, तो किती गोड आहे, तो किती गोड आहे. मी आता मुक्त का, मला आता मुक्त लांब, आता मी त्याचा भक्तच झालेलो आहे. मला फक्त ऐकायचं आहे आता. आपल्यालाही गुरुदेव म्हणतात, जसं त्यानं 7 दिवस देऊन टाकलं परीक्षितानं शुकदेवांच्या चरणी, किंवा उद्धवांना आपलं आयुष्य श्रीकृष्णाच्या चरणी ठेवून टाकलं निर्द्वंद अवस्थेत, तसं गुरुदेव म्हणतात तुम्हाला जर गुरुप्रिय असेल तर हे आयुष्य देऊन टाका ना त्यांना. उरलेलं मागं जे सरलं ते तुमचं तुम्ही भोगलं, पण त्याचं पाप पुण्य मी घेऊन गुरु पुढे जातात ना, मग हे त्यांना देऊन टाका. एवढं उरलेलं आयुष्य बघू काय घडतं. बंद कर. निर्द्वंद्व नित्य सत्व असतं, काय की नाही. मग आता ही लक्ष बघितलं का, नुसतं ती लाईट, निळी लाईट इकडे ह्याच्यात चमकली, ह्याच्यात की लगेच सूचना केली. आपण सगळी इतकी मुंडकी आहोत. बस हेच त्याचं हाच त्याचा तिसरा डोळा आहे. 2 डोळ्यानं संसार बघतो, 3ऱ्या डोळ्यानं भक्ताला बघत असतो. जय जय भगवंत. 2 डोळ्याने हा संसार बघत असतो. तुमच्या आमच्यासारखाच नाही का. श्रीकृष्ण आले तर त्याला 4 हात नव्हते, 2च होते. 2 डोळे, 2च पाय होते. राम आले तसंच होतं सगळं. ज्याने अवतार घेतला संतांनी किंवा भगवंतानी, एक नाही अगदी नवनाथानी, तरी सुद्धा त्यांना सगळं सारखंच होतं. त्यांनी वापर सत्यासाठी केला, आपण असत्यासाठी करतोय. आपल्याला माहीत असून आगीत उडी मारतोय. आपलं पतंगासारखं होतंय. पतंगा माहीत आहे ना, आगणी पेटली त्याच्यावरच जातोय तो, त्याला विजवाय जातोय. का तर त्या पतंगा म्हणतोय की मला तुझं तेज सहन होत नाही, म्हणून तो विजवाय जातोय. उद्धव म्हणतात, प्रभू मला हे निर्द्वंद्व, ही जी शरण मिळालेली, आता मला हे चरण सोडायचं नाही. शेवटी भगवंताला वाटलं की आता पुरे. भगवंत खाली वाकले, आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यात घातली, उद्धवाच्या, आणि आपल्या समान केलं. माळ घातली म्हणजे वनमाळा आहे, माळ घातली म्हणजे आपलं या हृदयचे त्या हृदय, असा खऱ्या अर्थानं अर्थ आहे. किंवा तू आणि मी आता एकसारखाच आहे.
मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहेस. एवढंच सामर्थ्य संपन्न मी तुला करून दिलेलं आहे. माळ गळ्यात घातली, दोन्ही खांद्यावर हात ठेवला आणि उद्धवला उठून आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर उजव्या खांद्यावर पुन्हा मान टाकली. डोळ्यातून अश्रुपात सुरू आहे उद्धवाचा की प्रभू, हा वियोग मला आता सहन होत नाही. भगवंतांनी पुन्हा एकदा समोर घेतला, दोन्ही हातामध्ये त्याचा गाल, त्याचं तोंड धरलं, एकटक डोळ्यामध्ये पाहिलं, पण उद्धवाचे डोळे खाली चरणाकडं, भगवंताच्या चरणाकडं. की काय तुझ्या मनात आहे? तुला जायचं नाही का? तुझी इच्छा काय सांग? तुला जायचं नाही का? हा प्रसंग ज्याला जसं जसं प्रेमात अनुभवला त्याची त्याला तसंच माहीत आहे, बाकीच्याला नाही. कारण हा कानानं ऐकण्याचा आणि डोळ्यानं वाचण्याचा हा विषयच नाही. हा विषय जसा तसा त्यानं अनुभवण्याचा आहे. डोळ्यानं, कानानं नाही. भगवंतानं हानवटीला हात लावला तरी मान खाली आणि डोळे गळतेत. का? तर तुझ्याशिवाय सगळं ओसाड दिसते मला. जाऊन काय करू? तू मस्त तिथे माझ्यासाठी स्वर्ग उभा करशील, पण मी जाऊन करू काय तिथे? मी बी बापूंना ते सांगतो, तुम्ही मला मस्त पुढे जाऊन ऐश्वर्य द्याल, फलान द्याल, घरचे, मला नाही जायचं ना, मला जाऊन करू काय? तुम्ही मला समजून का घेत नाही? इथपर्यंत आलोय बघ. तुम्ही काय भांडताय? काय मी रात्री 3ला तुमच्यापाशी भांडतोय म्हटलं, तुम्ही समजून कसं घेत नाही? म्हटलं मी घर सोडून आलोय, मी पुन्हा नाही जायचं ना. तुम्ही तिथंच जा म्हणताय. इथंपर्यंत सांगितलं, माझ्या 3 पावती त्यावर सह्या करून म्हटलं मी पिकून आलोय, मी मोकळा आलोय म्हणून सांगितलं. असा हात करून दाखिला खिचाना, असा करून आम्ही हात ठेवून सांगतोय तुम्हाला आणखी भागवतावर. मी आणखी काय सांगू तुम्हाला? तू सुनता नाही म्हटली, तू हट्टी बोल. ठीक आहे मग बस, मग आता काय बोलाय ते बोल. मग तिथून ऐकलं, मग हट्टी ती हट्टी, 14 वर्षाचा हट्टी, जय जय. आणि 14 वर्षानंतर पुन्हा आतच गेले. शेवटची भेट आत गेले, पुन्हा 12 वर्षांना आले. किती? 12च ना, 12 वर्षांना. म्हणजे हट्ट करा तर ज्याला कळेल त्याच्या पुढं करा, ज्याला कळत नाही त्याला हट्ट करून काय करायचं? आणि हट्ट करा तर तो सत्वगुणातला असावा, तमो आणि रजगुणातला हट्ट काय कामाचा? भगवंतानं हानवटीला हात लावला तरी डोळे वर नाहीत उद्धवाचे, की जाऊन करू काय? माझ्यासाठी स्वर्ग उभा कर, मला ते सगळं ओसाड वाटतंय नाही का? श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची भेट झाली आणि माघारी जायच्या वेळेस फिरून फिरून माघारी बघतोय, फिरून फिरून माघारी बघतोय. आणि जसा माघारी बघल तसं भगवंतानं 4 पावलं पुढे जायचं सुदाम्याकडं. पुन्हा 10 पावलं चालायचं, 50 पावलं चालायचं, पुन्हा सुदामा एकदा माघारी बघायचं, पुन्हा भगवंतानं 10 पावलं पुढे चालायचं. आहे तुझ्या बरोबर का? आलिंगन देऊन बाजूला केलंस, तुला काय रे? आम्ही गेलो तर आणखी 10 मिळतील, पण आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे ना? आपलं वचन हमसम काय, हा हमसम तुमको बहुत है, तुमसम हमको, असं काहीतरी वचन. उद्धव वाटलं 4 पावलं चालतोयस, भेट देतोयस माघारी जातोय, भेट देतोस माघारी. सुदाम्याला थोडंसं आलिंगन द्यायचं, पुढं जायचं, पुन्हा भगवंतांनी 4 पावलं चालायचं. हा आहे मी बरोबर, तुझ्या बरोबरच आहे. शुकदेव म्हणते परीक्षित, हा प्रसंग बस जिसको लगी वही जाने, बाकी कुणाचं काम नाही, नाही का?
घरी बसून प्रेम होत नसतं. जय जय नाही का, त्याला वनविहारच करावा लागतो, म्हणजे सत्यसंगच करावा लागतो नाही. आणि ही चूक लक्षात आल्यानंतर आपण पुन्हा त्याच वाटेनं जातो, मायेच्याच वाटेनं जातो, मोहाच्याच वाटेनं जातो, काय रागद्वेषाच्याच वाटेनं जातो. शेवटी प्राप्त काय करतो, तर चित्ता प्राप्त करतो. परीक्षेत हृदय भरून गेलं आणि चित्त प्रेम भावानं पुन्हा ओसांडायला लागलं. कुणाचं? उद्धवच ओसांडायला लागलं. पण एकदा सुद्धा डोळेवर करून पाहिलं नाही भगवंताकडे. शेवटच्या यात म्हणते, शेवटच्या चरणात ते तोंड वर करतात आणि उद्धव पायाकडे बघतात आणि डोळ्यातले थेंब पुन्हा पायाच्या अंगठ्यावर पाडले. त्याला चरण प्रक्षालन म्हणते, पाय धुणे. म्हणून भगवंतानं अनेक ठिकाणी सांगितले, मोठमोठे यज्ञ करून, मोठमोठ्या नद्यांचे तीर्थ आणून, मोठमोठे हवनं करून तुम्ही जे यज्ञ कराल त्याच्यापेक्षा माझ्या प्रेमात माझ्या भक्ताचं एक जर अश्रू असा पडला तर तुम्हाला सहन होत नाही. म्हणजे इच्छारहित अवस्थेमध्ये जर अश्रू आले आणि इच्छासहित अवस्थेत जरी अश्रू आले तर ते मला सहन होत नाही. पण भगवंत म्हणते, मी सर्व काय सहन करेन, पण माझ्या भक्ताचे प्रेमाश्रू मला सहन होत नाही. का? एक तर त्याला माझ्याकडून मागणं काय नसतं. भक्ताचा गुण काय शुभांगी? एक तर माझ्याकडून त्याला मागणं काय नसतं आणि मी त्याच्यासाठी काय करायला गेलो तर त्याचं तो वैराग्य जागा करून ते ठोकर मारतोय. मी नेमकं त्याच्यासाठी करू काय, हा भगवंताला पडलेला मोठा प्रश्न आहे. म्हणून माझ्या भक्तांनी कुणी स्वर्गलोक, कुणी वैकुंठ लोक, कुणी जो इच्छित लोक कुठलाही प्राप्त केला असला तरी ज्यावेळेस मी अवतार घेतोय असं कळालं की कुठली मिळेल त्या योनीनं, जसं आपण मिळेल त्या गाडीनं आपण गुरुदेवांना भेटायला जातो आहे का नाही, तसं मिळेल त्या योनीनं का होईना पण माझे भक्त पुन्हा एकत्रित होते. हे भक्तांचं प्रेम मला सहन होत नाही. मिळेल ती योनी, माकडाची मिळू, जामुनची मिळू, गरुडाची मिळू, कुठली सर्पाची, कशाची मिळेल त्या योनी नका होईना पण माझे भक्त माझ्यासाठी तळमळ या पृथ्वीवर पुन्हा येतील. म्हणून मी एक असा शेवटचा निर्णय करून सांगितला की अनेक वर्षे एका पायावर नव्हे एका तलवारीच्या टोकावर तप जरी करत बसला, लाख वर्ष तरी तुझं तपच करत राहा. मी तपानं मिळत नाही, मी जपानं मिळत नाही, मी दानानं मिळत नाही, मी धर्मानं मिळत नाही, मी कशानं मिळत नाही, मी कशानंच मिळत नाही, मी मिळतो फक्त प्रेमानं. प्रेम ते प्रकट. म्हणून महापुरुषांनी असेल त्या परिस्थितीत आणि असेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या वेळेस अखंड भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरं काही केलं नाही. चांगला प्रसंग आला तुझी कृपा, वाईट प्रसंग आला तुझी कृपा, यातून काय जे घडत असेल तुझी इच्छा, काय घडणार असेल तुझी इच्छा, पण तक्रार नाही केली. म्हणून महाराजांचं शेवटचं सगळ्या महापुरुषांचं वचन तेच आहे, भगवंताचं तेच आहे. या वाटेनं चालताना एकतर सहन कराशील आणि सहन करत असताना आतून आणि बाहेरून तक्रार करू नकोस. आतून आणि बाहेरून तक्रार करू नकोस आणि तुझ्यातला मोह जागा करून तुझी तक्रार माझ्या कानावर येऊ देऊ नकोस की माझा भक्त असून हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे भगवंताचं मत, पोट भरण्यासाठी परमार्थ करू नको, मन भरण्यासाठी कर. आणि मग ते मन भरलं की ते मन माझ्या चरणावर म्हणजे भगवंताच्या चरणावर ओसंडतं. म्हणून ही अपरा आणि परा ह्या दोन विद्या आहेत. तुला कुठली विद्या पाहिजे ते तू बघ, मी दोन्ही विद्या देतो. हां, दोन्ही विद्या देतो. जर भौतिक देऊन तुझं हित होत असेल
भौतिक म्हणजे प्रपंचातलं देऊन तुझं हित होत असेल तर तू माझ्याच पशी माग. हित होत असेल तर मी देईन, पण मला बी जरा सवड दे. तू मागितलं मी दिलं अशी अपेक्षा करू नको. का तर तुझं हित नसेल तर मी काढून घेतो आणि तुझं अहित होत असेल तरी मी काढून घेतो. म्हणून भगवंताची लीला भगवंतालाच माहीत. आपल्याला फक्त मुठीभर आयुष्य मिळाले ते त्याच्या चरणात घालवण्यासाठी, आपण कसं घालवायचं हे सांगण्यासाठी ते लोक मिळाले आपल्याला गुरुरूपात. काय गुरुरूपात मिळाले आणि ते अजून सुद्धा त्याच्या स्मरणात असतात. आणि ते ज्याच्या स्मरणात आहेत संतांनी गुरु, त्यांच्या स्मरणात आपण असलो की साक्षात आपण सगळे त्याच्या स्मरणात आहोत. जय जय. कारण भक्त, भगवंत आणि संत या व्यतिरिक्त ही सृष्टी पुन्हा एकदा कायापालट करताना या तिघा व्यतिरिक्त कुणाचं इथं काहीच नामोनिशाण ठेवत नाही. ठीक आहे. भक्त, भगवंत आणि संत या तिन्ही व्यतिरिक्त कुणाचंच नामोनिशाण ठेवत नाहीत. गुरु नानकांचं मत आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. बाकी या तिघाशिवाय इथं कुणी सगळ्याची राख होते, सगळ्याची माती होते. कुणी किती अरब खरबपती असो, ज्यानं ज्यासाठी वेळ दिला भगवंतानं त्याच्यासाठी त्याला ते देऊन टाकलं. ठीक आहे ना. म्हणून एक संपत्ती कमवून आणि संपत्ती कमवण्यात वेडा झाला आणि एक भगवंताच्या प्राप्तीसाठी वेळ झाला. वेडी दोघं बी आहेत, पण एक स्वइच्छेनं झालाय आणि दुसरा प्रेमानं झालेला. म्हणून शेवटी भगवंत म्हणतात इथं उरतं ते प्रेम, आणि ते प्रेम उरण्यासाठी दोन मार्ग सांगितलेत, एक परा आणि दुसरी अपरा. तुला कुठली विद्या कशी प्राप्त करून घ्यायची ते तू बघ, आणि तरीही तुम्हाला प्रिय आहेस. कारण पुढच्या श्लोकात सुरुवात करून सोडून देतो. कारण हे बघ परीक्षित, हे बघ, भगवंतावर प्रेम करून पुन्हा त्याग करणं हे कुणालाही शक्य झालं नाही. याच्यावर पुढच्या सत्संगात सांगतो. हे कुणालाच एकदा त्या वाटेनं गेला तो कधी पुन्हा माघारी फिरून नाही आला. ज्याला भगवंताचं प्रेम कळालं, भगवंतावर प्रेम जडलं, भगवंताशी एकाकार झाला, भगवंतातच बुडाला, तो पुन्हा कधीच माघारी संसारात नाही आला. दिसताना दिसेल, पण असताना सतत भगवंताच्या स्मरणात. म्हणून तो कधीच या पृथ्वी तळावर पुन्हा मृत्यूलोकात संसार आहे म्हणून नाही आला, भगवंत आहे म्हणूनच आला, आणि भगवंत आहे म्हणूनच राहतो. आणि भगवंत गेला की पुन्हा भगवंताबरोबर विलीन होतो. ऋषी म्हणतात सूर्याची किरणं सूर्यामध्ये जातात, पावसाच्या जलधारा जसं मातीत समुद्रात लीन होते, तसा माझा भक्त माझ्यामध्ये विलीन होतो. म्हणून सगळ्या पृथ्वी तळावर कशाची महिमा असेल, त्रिलोकीमध्ये कशाची महिमा असेल, तर माझ्या भक्ताच्या प्रेमाची महिमा आहे. कारण भक्त सुद्धा भक्त राहत नाही, तो सुद्धा माझा प्रेमीच होऊन मज स्वरूप होतो. सार, परा आणि अपरा ह्या दोन विद्या आहेत. भगवंताने पुन्हा स्वतंत्र केले की ती तू ठरव. एव मुक्तो, तुला काय पाहिजे, भक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे काय का भोग पाहिजे, हे तू ठरव. त्या प्रकारचं मी त्याला देऊन तीन प्रकारच्या भक्तांना तिन्ही वाटेने लावतो. आणि म्हणून माझ्या भक्तांचे प्रकार भक्तामध्येच विलीन होते आणि मी माझ्यामध्ये विलीन होतो. या तत्वात भगवंत म्हणतात शेवटी राहतं ते प्रेम. संपूर्ण जोर आहे
तो भगवंताचा इथं प्रेम आम्हाला आहे. वियोग कातरो, हा वियोग ज्याला सहन होत नाही असं समजायचं की त्याचं प्रेम भगवंतापर्यंत हळूहळू का होईना पण चाललेलं आहे. ज्याला वियोग सहन होतो, ज्याला वियोग सहन होतो भगवंताचा, साधनेचा, भक्तीचा, त्यानं समजायचं की आपली वाट संसाराकडे चालली. आणि ज्याला वियोग सहन होत नाही त्यानं समजायचं की आपली वाट भगवंताकडे चालली. इति शिवम सद्गुरुचरणार्पण वस्तू वासुदेव कृष्णार्पण वस्तू. असं जय जय रघुवीर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गूढमंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.